शृंगार करणे कोणाला आवडत नाही। इथे तर चक्क निसर्गाने सुद्धा शृंगार केला आहे। तोही नदीने नेकलेसच्या आकारामध्ये वळण घेऊन निसर्गाचे सौंदर्यामध्ये भर पडलेले आहे। हे ठिकाण आणि इथला हा दगड इतका प्रसिद्ध आहे की चलते चलते चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी 2003 मध्ये याच दगडावर उभे राहून नाचण्याचा मोह चक्क बॉलिवूड स्टार शाहरुख खानला सुद्धा आवरता आला नाही। याच नेकलेस पॉइंटवर उभे राहिले की समोर दिसते नदी आणि याच्याच मागे सुंदर आणि या निसर्गाच्या रूपात अजून भर पाडणारे शिखर कायम नजरेस पडते आणि त्या शिखराबद्दलचे कुतूहलही वाढत जाते। राळ राशी या नावाने ओळखले जाणारे हे शिखराचे महत्त्व खूप मोठे आहे। मिरजे खिंडीतून पूर्वीच्या काळी कोकण व देश जोडणारी गाडीवाट होती, त्यामुळे राळ राशीचा वापर शिवकाळात टेहळणीसाठी केला जात असे। राळ राशी शिखरावर खंडोबाचे पूर्वाभिमुख मंदिर असून या शिखरावर बरीच औषधी वनस्पती आढळून येतात। आता मी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर आहे। हे आहे राजेवाडी, खंडाळा तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भोर बाजूचं शेवटचं गाव आणि वडगाव जिथे भोर तालुका सुरू होतो या बरोबर हद्दीत आहे हा महाऊर्जा प्रकल्प आहे। इथूनच जायचंय। कायम हा डोंगर मला खुणवत आलेला आहे, तर आज आपण या डोंगरावर जाऊयात आणि एक्झॅक्ट नक्की तिथे काय आहे। आणि मला असंही समजलंय की इथे एक मंदिर आहे आणि याला राळ राशी असंही म्हटलं जातं। तर चला आपण आता सुरुवात करूया। आपण या मार्गेच आपल्याला आतमध्ये जायचंय। बहुतेक आपण त्या कंपनीच्या पुढे गाडी पार्क करूयात आणि मग तिथून चालायला सुरुवात करूया। ऐतिहासिक भोर म्हणजे येथील प्रत्येक ठिकाण हे ऐतिहासिकच आहे। असंच एक ठिकाण आज या व्हिडिओतून आपण पाहत आहोत, ते म्हणजे राळ राशी। येथे नक्की आहे काय, या पर्वतामागचा इतिहास काय आहे, हा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हालाही जाणून घेता येईल। वरती जाते ना गाडी, जाऊ वरती। कुठे चाललाय? राळ राशी या पर्वताचे कुतूहल तर मला अगोदरपासूनच होते आणि येथे नक्की काय आहे, याचा इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः इथे आलो। सर्वप्रथम मी महाऊर्जा प्रकल्पातून आतमध्ये आलो। बाईकवर आल्यामुळे मला बऱ्यापैकी पुढे येता आलं। येथे मी बाईक लावून मग पुढचा प्रवास सुरू करणार आहे। इथेच खाली गाडी लावलेली आहे आणि चालायला सुरुवात केली आहे। वरती जायचंय आणि जाताना थोडीशी वाट चुकलोय, पण एक अंदाज येतोय की समोर दिसतंय दुसरं डोंगर, तिथे बरोबर वरती जायचं वाट उंच, पण याला पर्याय कुठे असू शकतो तसं शोधत आता चाललोय। बहुतेक मला तरी वाटतंय की त्या वरती गेलं तर आपल्याला तिथून पर्याय रस्ता तिरका सापडेल। मी एक्झॅक्ट वाट तर चुकलेलो आहे, तर आपण आत्ता शोधत जाऊयात। आणि इथे बऱ्यापैकी दाट झाडी आहे, मोरांचा जास्त आवाज येतो, बहुतेक इथे मोरांचं प्रमाण नक्कीच जास्त असणार आहे। तर चला आता पुढे चालूया आणि मेन वाटेला कुठे येतोय का आपण हे बघूयात। तर मी ही पायवाट दिसते तुम्हाला थोडी थोडी, या पायवाटेचा सहारा घेत मी वरती जाणार आहे। तर चला मग आता पायवाट शोधत या मार्गाने आपण जाऊया। आता मी राळ राशी डोंगराचा पहिला टप्पा पार केलेला आहे।
बऱ्यापैकी आत्ता मागे बघतोय तिथे कंपनी आहे, तिथे आपण गाडी पार्क केली आणि तिथे चालायची परिस्थिती आहे. इथे येताना शक्यतो कार आणू नका. याचं कारणच असं आहे की कार आणली तर तुम्हाला डायरेक्ट त्या रस्त्यापाशी थांबावं लागेल आणि जर बाईक आणली तर तुमचं 1-1.5 किलोमीटर तरी चालायचं वाचेल. आता या बाजूला बघतोय आपण हे पसरलेलं भोर शहर आहे. तिथे भाटघर डॅमचा व्ह्यू पण चांगला दिसतोय. अजून वरती गेल्यावर आपल्याला पूर्ण बाजूचे व्ह्यू दिसणार आहेत. म्हणजे सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा यांना कव्हर करता येईल इतका व्ह्यू मस्त दिसतो. कारण याची हाईट उंची जास्त आहे इतर पर्वतांपेक्षा जवळपासच्या. तर आत्ता आपण पहिला टप्पा चाललेला आहे. पुढचा बराचसा टप्पा आहे. बघताय आपण इकडे पुढचा टप्पा आहे. पुढचं टोक आत्ता बऱ्यापैकी अवघड चढ आहे तो कव्हर झालेला आहे आणि आता थोडंसं काही काळाचं अंतर सपाट आहे. नंतर परत उंच चढ सुरू होणार आहे. तर चला आता पुढे जाऊया. राळ राशी या पर्वताची उंची साधारण 4660 फूट इतकी आहे आणि वाट काही ठिकाणी अरुंदही आहे. हा पर्वत चढाईसाठी अवघड इतकाच आहे. या चढाईमध्ये जास्त चालण्याची मानसिक तयारी करूनच आले पाहिजे असा हा उंच पर्वत आहे. आत्ता अवघड दुसरा टप्पा आहे. 2-3 ठिकाणं अशी आहेत की थोडा चढ परत सपाट चढ सपाट. त्यातला हा दुसरा टप्पा आलेला आहे. इथे थोडा वेळ थांबणार आहे, पाणी पिणार आहे. कारण की ऊन असल्यामुळं आरामाची गरज आहे आणि थोडं थोडं पाणीही पिलं पाहिजेत. राळ राशी पर्वतावर ट्रेकिंग करताना एक गोष्ट मात्र माझ्या नजरेस आली. ती म्हणजे या पर्वताच्या चारही बाजूने घनदाट जंगल पसरलेले आहे. सर्व बाजूने दाट झाडीने नटलेला हा परिसर एकदम उत्तम ठिकाण आहे. तुम्ही औषधी वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी जागा शोधत असाल तर तुम्हाला यासारखी दुसरी जागा नक्कीच भेटणार नाही. याचे कारण हे असे, मला येथे ट्रेकिंग करताना बऱ्याच प्रकारची औषधी वनस्पती आढळून आली. आत्ता चालताना मी आलेलो आहे तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यानंतर थोडासा उतार आहे आणि परत चढ चढायचं आहे आणि मग ते मंदिर येणार आहे. पण
हे टोक आहे याचं विशेष असं आहे, येथून बऱ्यापैकी आपल्याला पसरलेला परिसर दिसतो. याला मांजरकडा असंही म्हणतात असं मला येथील स्थानिक लोकांना विचारल्यावर समजलं. कारण याचं कारण असं आहे की मांजर, संस्कृत भाषेत मोरांना मांजर म्हणतात आणि येथे भरपूर मोर आहेत. त्यांचा आवाज इतका येतो इथे स्पष्ट जाणवतही. आता तुम्ही खाली बघताल तर भरपूर जंगल आहे. मागे भोर शहराचाही उत्तम नजारा दिसतोय. भाटघर धरण एकदम सुंदर दिसतंय इथून. आता इथे थोडीशी रेस्ट घेतली, थोडस पाणी पिलं आणि पुढच्या प्रवासालाही सुरुवात करतोय आता. तर चला. मांजर काढल्यानंतर उतरलो आणि सुरुवात केलेली आहे. हा टप्पा बऱ्यापैकी अवघड आहे. खाली बघताय तुम्ही एकदम सरळ आहे चालायला आणि घसरणं जास्त झालेलं आहे. तर इथे चालताना तुम्ही जर कधी आलात, मला नाही वाटत इथे स्थानिक गावातले सोडून कोणी बाहेरचे येत असतील, पण बाहेरच्या म्हणजे भोर आणि शिरवळ या परिसरातील लोकांनी ट्रेक आणि निसर्गाचा व्ह्यू बघण्यासाठी इथे मात्र नक्की जायला पाहिजे. आणि हा व्ह्यू काय आहे हे तुम्हाला वरती गेल्याशिवाय तर दिसणार नाही. कारण की म्हणच तशी आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मेल्याशिवाय म्हणजे हा त्रास सहन केल्याशिवाय वरून दिसणारा व्ह्यू दिसणार नाही, हेही लक्षात ठेवा. हा अवघड टप्पा चढला तर मग बऱ्यापैकी सोपाच टप्पा आहे. तर मी फायनली बऱ्यापैकी टॉपपर्यंत आलेलो आहे. मागे बघताय हे मंदिर आहे. माझ्या डाव्या बाजूचा हा नजारा दिसतोय, हा पुणे जिल्हा भोर तालुक्याचं ठिकाण आहे. भाटघर धरण दिसतंय आणि माझ्या उजव्या बाजूला आहे तो खंडाळा तालुका सातारा जिल्ह्याच्या हद्द आहे. बऱ्यापैकी पाठीमागे मला वीर डॅम दिसतंय. आपण मंदिरापासून टॉप व्ह्यू वरून अख्खा परिसर याची माहिती घेऊयात. तर चला. अवघड असा हा पर्वत सर केल्यानंतर याच उंच अशा शिखरावर पोहोचल्याचा आनंद आणि याच शिखरावरून दिसणारा खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाट ते संपूर्ण भोर तालुक्याचा दिसणारा सुंदर परिसर म्हणजे पुन्हा ऊर्जा अंगात संचारून राहिलेला कडा सर करण्यासाठी मिळालेली एक शक्ती आहे याची जाणीव येथे येताना नक्कीच होते. हे शिखर किल्ला तयार करण्यासाठी उत्तमच ठिकाण होते. अगदी खंडाळा तालुक्यापासून भोर तालुका ते पुरंदर तालुक्याचा बराचसा परिसरावर येथून सहज लक्ष ठेवता येईल. तसेच जवळपास याच्या उंचीचा कोणताच पर्वत नाही, चढाईसाठी तितकाच कठीण. फक्त येथे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे कदाचित याचा किल्ला म्हणून वापर कधी केला नसावा. परंतु या पर्वताचा वापर शिवकाळापासून टेहाळणीसाठी केला गेला याचे भरपूर भक्कम पुरावेही मिळाले आहेत. खाली थोडासा आराम केला, पाणी पिलं आणि नंतर परत चालायला सुरुवात केली. एक्झॅक्ट आता मंदिरापाशी पोहोचतोय, पण खालून दिसणारा हा सोपा खडा चालताना मात्र अजिबात सोपा जाणवत नाही, अवघड आहे. कारण की असा व्हिडिओ बघून जरी तुम्ही कोणी येण्याचा प्लॅन करत असाल तर एक मनाची तयारी ठेवा की चालावा भरपूर लागेल आणि चालताना मात्र काळजीही तितकीच घेतली पाहिजे.
बघताय तुम्ही, फक्त पायवाट चांगली आहे, बऱ्यापैकी दरी आहे. अखेरकार मी इथे पोहोचलेलो आहे. समोरच हे मंदिर आहे. कायम मला आता तुम्ही बघितलं, तिथून मी हा डोंगराचं टोक दाखवलं होतं. मगाशी मी तिथे होतो, आता इथे आहे. इथून तो व्ह्यू आणि तिथून हा व्ह्यू, हा किती फरक आहे. हा दिसतोय कडा उंच डोंगराचा, पण इतकाही सोपा नाहीये, थोडासा अवघड आहे. भोर पासून एवढा अवघड आणि सुंदर ट्रेक होऊ शकतो असा मी विचारही केला नव्हता. तुम्ही कधीही एकदा तरी इथे अवश्य नक्की या. इतका सुंदर ट्रेक आहे. फक्त येताना काळजी घ्या आणि येथील स्थानिक गावातील लोकांना, गावकऱ्यांना योग्य रस्त्याची माहिती विचारा, कारण की हे घनदाट जंगल आहे. खाली पाहता येते, कदाचित तुम्ही वाट चुकू शकता. मी आत्ता आलो होतो, ती कंपनी दिसते, तिथे गाडी लावली आणि या डोंगर रांगेने पाय वाटेने आलेलो आहे. पाय वाट एकदम उत्तम आहे. पण तुम्ही येताना जर आलातच इथे ट्रेकसाठी, तर नक्कीच कोणाला तरी सोबत घेऊन या, कारण की खाली जंगल आहे ते एकदम घनदाट जंगल आहे, बऱ्यापैकी दाट आहे. आणि हा डोंगर दिसतो तितका सोपाही नाही. एकदम बघितलं तर खोल दरी आहे सगळ्या बाजूनी. इथे जर आपण बघितलं, मंदिर सोडलं, ह्या मंदिरापाशी उभं राहायला जितकी जागा आहे ती जर सोडली तर सगळ्या बाजूनी दरी आहे. हा रस्ता जातो या मंदिराच्या बॅक साईडने, तो जातोय तो उतरवली गावापाशी पोहोचतो. आणि आता बघितला तो हा रस्ता जातो तो वडगाव राजेवाडी इकडे पोहोचतो. समोर आहे ते विंग गाव आहे, इकडे आहे ते राजेवाडी, समोर खाली दिसतंय ते वडगाव आहे, इकडे उतरवली, त्याच्या मागे बोर, भाटघर धरण आणि भाटघर धरणाच्या बॅक साईडलाच बरोबर सिंहगड, राजगड, तोरणाई स्पष्ट दिसतात. पण आज ढगाळ वातावरण असल्यामुळे दिसत नाहीये. पुढे घेवडेश्वर मंदिर आहे, मागे माझा रोहिडेश्वर किल्ला आहे, रोहिडेश्वर किल्ला, मागे रायरेश्वर, केंद्रगड, मांढरदेवी, असा हा सुंदर परिसर आहे. आता मी इथे थांबलो, दर्शनही घेणार आहे. इथला व्ह्यू आपण ड्रोन शूट करूया आणि मग इथून परतीच्या प्रवाहाला सुरुवात करूया. राशी शिखरावर खंडोबाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. या मंदिरामध्ये दर्शनासाठी राजेवाडी, वडगाव, विंग, उतरवली आणि खंडाळा तालुक्यातील बरेचशा गावातील बरीच लोक येथे दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. आपण जर परिसराची माहिती घ्यायची म्हटलं तर लक्षात ठेवा, ही बाजू, माझ्या उजवी बाजू आहे तो सातारा जिल्हा आहे, माझ्या डावी बाजू आहे तो पुणे जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका आणि पुणे जिल्ह्यातील भोर तालुका. याच्यामध्ये समोर पाहतो आपण ते मांढरदेवी आहे. मांढरदेवी नंतर इकडे पाठीमागे कोपीगड म्हणजे कावळ्यागड दिसतो. बरोबर या बाजूला रोहिडेश्वर आहे, एकदम टोक दिसतंय, तो रोहिडेश्वर किल्ला आहे. यानंतर इकडे पाहिलं आपण तर हा सुंदर नजारा हा भोर शहराचा आहे. त्याच्या मागे घेवडेश्वरचा डोंगर, इकडे भाटघर धरण, नेकलेस पॉइंट आहे. भाटघर धरणाच्या थोडंसं या डोंगराच्या पाठीमागे सिंहगड किल्ला आहे. पण आता ढगाळ वातावरण असल्यामुळे सिंहगड किल्ला दिसत नाही. पण एकदम सुंदर, म्हणजे तुम्ही जर योग्य सीझनला आलात तर सिंहगड किल्ला खूप जवळ वाटतो. इकडे समोर पाहतोय आपण तो पुरंदर किल्ला आहे. पुरंदर किल्ला पाहिला आणि हा पाठीमागे डॅम दिसतोय तो वीर डॅम आहे. खंडाळा तालुक्यातील वीर धरण, शिरवळ शहर इथून दिसतंय आपल्याला. पलीकडे आहे ते खंडाळा शहर, खंडाळा MIDC आणि पुढे दिसतोय तो खंबाटकी घाट. हा म्हणजे इथून इथपर्यंत आपली नजर जाऊ शकते. इथून अख्ख्या भूभागावर इथे नजर सहज टाकू शकतो. पण इथे जागा कमी असल्यामुळे बहुतेक इथे कधी किल्ल्याची रचना केली नाही. पण या डोंगरावर जर जागा भरपूर असते तर हा त्या काळी किल्ल्यासाठी नक्कीच उत्तम पर्याय राहिला असता आणि इथे नक्कीच किल्लाही तयार झाला असता. आता इथे सर्व पाहून झालेला आहे, वेळ पण कमी आहे
उन्हामुळे वेळ खूप लागला, दमलो पण जास्त, पण इथे आल्यानंतर हा नजारा पाहून तो थकवाही निघून गेला. आत्ता बघताय तुम्ही ढग पण खूप दाटून आलेले आहेत आणि वळवाच्या पावसाचे सीझन आहे. त्याच्यामुळे इथे मी जास्त न थांबता, म्हणजे इथे जास्त वेळ थांबून रिस्क घेण्यापेक्षा मी लवकर खाली परतीचा प्रवासालाही सुरुवात करतोय. कारण की आत्ता वळवाच्या पावसाची लक्षणं आहेत, त्यामुळे इथून लवकर उतरणं योग्य राहील. तर चला मग, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक सुद्धा करा, शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर चला आपण भेटू परत नेक्स्ट ठिकाणी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या शिखराबद्दल ऐतिहासिक गोष्ट म्हणजे बोर आणि शिरोळला जोडणारा ऐतिहासिक बैलगाडी रस्ता म्हणून गाडेखिंड ओळखली जाते. याच खिंडीमध्ये जेदे व खोपडे यांच्या वैराची ठिणगी पडली होती. जेदे देशमुख व खोपडे देशमुख यांचे वैर हे सर्वांना इतिहासातील माहिती आहे, परंतु त्यांच्या शत्रुत्वाची ठिणगी नक्की कुठे पडली हे मात्र कोणाला माहित नाही. ती गाडेखिंड म्हणजे बोर आणि शिरोळला जोडणाऱ्या बैलगाडी रस्ता म्हणून वापरात असलेला शिवकालीन रस्ता आहे. आणि हाच रस्ता या शिखराच्या पायथ्यापासून जातो. आणि याच गाडेखिंड व सभोवतालच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या शिखराचा वापर ढेहाळणीसाठी केला जात होता याची ऐतिहासिक नोंदही आहे.